मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाणे दौऱ्यावर। राज ठाकरेंच्या उपस्थितीत ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। केंद्र सरकारनं मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जावं। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची मागणी। भीम आर्मीचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। मुंबईकरांनी मराठा आरक्षण कार्यकर्त्यांना सहकार्य करावं। भीम आर्मीचं मुंबईकरांना आवाहन। राज्य सरकार मनोज जरांगेंसोबत चर्चा करेल। मराठा समाजाला 10% आरक्षण महायुतीनं दिलेलं आहे। जरांगेंच्या आंदोलनाबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनावर ओबीसी नेते आक्रमक। घटनाबाह्य मागण्या करणं चुकीचं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू। ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडेंचा इशारा। भाजप कार्यकर्त्यांकडनं मराठा आंदोलकांना पाणी वाटप। भाजपचं मुख्यालय ठरलं दिलासा केंद्र। माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। भेटीमध्ये जिल्ह्यामध्ये क्रीडा संस्कृती वाढवण्यासह तरुण खेळाडूंना उत्तम प्रशिक्षकांकडनं प्रशिक्षण मिळावं या दृष्टीनं केली चर्चा। नांदेडमधल्या पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवून मुख्यमंत्री फडणवीस जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात। सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी। सानपाडा सबवेमध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलं। मुळशीच्या चाचवलीजवळ 2 बसचा भीषण अपघात। अपघातात 12 जण जखमी। जखमींवर सध्या उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।